नमस्कार. निरूपा सत्याच्या भोळेपणाचा खूपच फायदा घेत असते, पण सत्याला मात्र हे अजिबात समजत नसतं. सत्या निरूपावर विश्वास ठेवत असतो आणि तो मीराऐवजी निरूपाच्या हातातच पैसे देत असतो. तेव्हा मात्र निरूपा खूपच खुश असते. इकडे पंकज आणि निरूपा बोलत असतात. त्यावेळेला पंकज म्हणत असतो, मम्मा, त्या सत्याचा खूपच विश्वास जिंकलाय. तेव्हा लगेच निरूपा बोलते, हो मग, असाच त्याचा विश्वास जिंकेल आणि एक दिवस असं त्याला तोंडावर पाडेल ना की तू बघतच राहशील. तेवढ्यात मात्र तिथे मीरा आलेली असते. त्यावेळेला निरूपा पंकजच्या हातात पैसे देत असते आणि म्हणत असते, जा ऐश कर. तेव्हा मात्र पंकज बोलतो, मम्मा, तू माझ्या हातात पैसे देतेस? तेव्हा लगेच निरूपा बोलते, हो, कारण मला माहिती आहे, कारण कितीही काहीही झालं तरी सुद्धा तू माझा लाडक्या बबडे आहेस. तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते, वा सासूबाई वा, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे यांच्या पाठीमागे तुम्ही सगळे षडयंत्र रचताय, यांच्याशी गोड गोड बोलताय आणि या तुमच्या लेकाला मात्र चांगलंच पाठीशी घालताय. पण सासूबाई, किती दिवस हे सर्व करणार आहात? एक ना एक दिवस खोट्याचा पर्दाफाश होणारच. तेव्हा मात्र मोठ्याने निरूपा बोलते, तू माझ्यासमोर हे सर्व बोलण्याऐवजी ना हे सगळं तू करूनच दाखव ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, करीन ना. एक दिवस असा सुद्धा येईल ज्या दिवशी तुमचं सगळं खोटं यांच्या समोर येईल, तेव्हा हे स्वतः तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा त्याच रागासरशी निरूपा आणि पंकजला ओढत ताणत बाहेर आणते. त्यावेळेला सत्या सुद्धा तिथे असतो. त्यावेळेला सत्या मोठ्याने बोलतो, मीरा, हे काय करतेस तू? धूमकेतू, तुझं काय चाललंय? तेव्हा मात्र निरूपाची नाटकं सुरू होतात. निरूपा बोलायला लागते, बघ बघ सत्या, बघ, तुझी बायको माझ्याशी कसं वागतीये. अरे तू पैसे माझ्या हातात दिलेस ना म्हणून तिच्या डोळ्यात खुपलं. तेव्हा लगेच सत्या बोलतो, नाही नाही आई, अगं असं काय बोलतेस? अगं धूमकेतू असा कधीच विचार करू शकत नाही. तू उगाचच तिच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस. तेव्हा लगेच पंकज बोलतो, सत्या, अरे एकीकडे बोलतोस की तुझं आईवरती प्रेम आहे आणि एकीकडे तू असं वागतोस. इथे तू तुझ्या बायकोची बाजू घेतोयस. तेव्हा लगेच मोठ्याने सत्या बोलतो, पंकज, उगाच काहीही बोलू नकोस. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, बरोबरच आहे सत्या तुझं, नाहीतरी मी चुकलेच आहे ना. तेव्हा लगेच सत्या बोलतो, आई, आई, काय चुकलंय तुझं? आणि तुझं काहीही चुकू शकत नाही. आणि धूमकेतू, तू यांना अशा प्रकारे का आणलंस? तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो बस करा त्यांना आई आई बोलणं. किती दिवस त्यांना आई आई बोलणार आहात? अहो तुमच्या पाठीमागे काय काय रस्ता आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, धूमकेतू बस, आता अति होतंय, असं नाही का वाटत? धूमकेतू, तुझं वागणं मला नाही पटत. मला दिसतंय, माझ्या डोळ्यांनी सगळं काही दिसतंय. तू आईशी कसं वागतेस ना ते सुद्धा समजतंय मला. खरं तर मला तुझ्याशी याबद्दल बोलायचंच होतं. आता तू आईला अशा पद्धतीने का खेचत आणलंस? तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते, अहो तुम्हाला असं का वाटतं की मी तुमच्या आईजवळ चुकीची वागतेय? आणि मी कधीच तुमचं भलं चिंतलं नाही का? मी तुमच्याशी कधी असं वागू शकते का? जरा तरी विचार करा ना. अहो माझ्या मनात सुद्धा असं काही नाही हो. तेव्हा लगेच मोठ्याने सत्या बोलतो, धूमकेतू, बस झाला आता, यापुढे आईशी अशा पद्धतीने वागायचं नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, वा, खरं तर मला तुमचं कौतुकच वाटतं. तुम्ही तुमच्या आईबद्दल एवढा गैरसमज करून घेतलाय ना की मला समजतच नाही. तेवढ्यात मात्र रिया बोलते, सत्या दादा, अरे मीरा वहिनीवरती विश्वास ठेव. मीरा वहिनी जे काही बोलते ना ते अगदीच योग्य आहे, काहीही चुकीचं नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सत्या बोलतो, बस झालं रिया, तू सुद्धा हिच्यामध्ये सामील झालीस का? आणि धूमकेतू, तू अशा पद्धतीने कधीच वागू शकत नाहीस. आता तुला हे सर्व करताना काहीच कसं वाटत नाही? तेव्हा लगेच मीरा बोलते, कारण मला तुमचं भलं बघायचंय. तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्याशी गोड गोड बोललं जातंय, पण तुम्हाला मात्र ते दिसतच नाही. त्याला मी तरी काय करू? तेव्हा मात्र निरूपा बोलते, सत्या, असं जर का वाटत असेल ना तर आम्ही बाजूलाच होतो बाबा. डोक्याला तापच नको. कारण सत्यात जे काही चालू आहे ना ते खूप विचित्र चालू आहे.
तुझी बायको आमच्यावरती येता जाता नाही नाही ते संशय घेत असते, नाही नाही ते आरोप करत असते. आता मात्र बस झालं. आता कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी हिला पाठीशी घालणार नाहीये. बस झाला सत्या, आता यापुढे माझ्याशी न बोललेलाच बरा. तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या बोलतो, धूमकेतू पटकन पटकन आईची माफी माग. तेव्हा लगेच मीरा बोलते, तुम्ही काय बोलताय कळतंय का? एक वेळ मी तुमच्यासाठी माफी सुद्धा मागेन, पण हे बरोबर आहे का? स्वतःच्या मनाला विचारा. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, बघितलं सत्या, अरे इथे तुझी बायको तुलाच उलट बोलतीये. याचा अर्थ तुझी बायको तुझ्याच ताब्यात नाहीये, ती तुझं सुद्धा आता ऐकत नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, असं काही नाहीये धूमकेतू, मी सांगितलं ना आईशी अशा प्रकारे बोललेलं मला आवडणार नाही म्हणून. तू माफी माग. त्यावेळेला लगेच मीरा स्वतःशीच बोलते, मला आता असं वागून चालणार नाही. यांच्या समोर मला गोडगोडच वागलं पाहिजे, नाहीतर उगाचच ह्या यांच्या मनात काही बाई भरवतील. म्हणून लगेच मीरा निरूपाचे पाय धरायला जाणार, तेवढ्यात सुधाकर तिथे येतात आणि सुधाकर मोठ्याने बोलतात, बस झालं मीरा, मीरा तुला कोणाचेही पाय धरायची गरज नाही. आणि सत्यजित, आजपर्यंत तुझ्या पाठीशी जी मुलगी उभी राहिली त्या मुलीला तू आज ह्या निरूपाचे पाय धरायला सांगतोस? खरं तर या निरूपाचे पाय धरले असते तरी मला काही वाटलं नसतं, पण असल्या खोटारड्या बाईचे पाय धरायची मीराला गरज नाहीये. तेव्हा मात्र सत्यजित, निरूपा सगळेजण सुधाकरकडे बघत राहतात. त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, बाप, अरे तू का आईबद्दल असं बोलतोस? तिथे आजी सुद्धा आलेली असते. त्यावेळेला आजी बोलते, सुधा अरे काय झालं, तू निरूपाबद्दल असं का बोलायला लागलायस? तेव्हा लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, आई खरं तर आपलंच चुकलं. कालच माझ्या समोर हिचा खरा चेहरा आला. आई, ही बाई एक नंबरची खोटारडी आहे. अगं सत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला मोठ्या संकटात टाकण्याचा प्रयत्न हिचा चालू आहे. आई प्लीज प्लीज तू मला समजून घे. त्यावेळेला लगेच आजी बोलते, तरीच मला वाटलं होतं ही बाई सुधारते कशी काय. ही बाई तर सुधारूच शकत नाही, कारण हिची लायकीच नाहीये. त्यावेळेला मात्र निरूपा मुद्दाम रडायची नाटकं करते आणि मोठमोठ्याने रडायची सुरुवात करते. त्यावेळेला सत्या बोलतो, आई तू शांत हो, तू नको रडूस, तू कशाला रडतेस? तेव्हा मात्र निरूपा बोलते, नाही, माझ्या चुकाच एवढ्या आहेत ना की मी कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या चुका भरून निघणार नाहीत. सगळ्यांना माझं वागणं हे खोटंच वाटणार. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, निरूपा अगं बस कर, किती दिवस ही नाटकं करणार आहेस? निरूपा, खरंच तुझ्या या नाटकांचा ना कंटाळा आला. मला तर कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते. तेव्हा मात्र निरूपा बोलते, खरं सांगू, मला समजत नाहीये की तुमच्याशी कसं वागावं. मी जरी चांगलं वागले ना तरी सुद्धा तुम्हाला वाईटच वाटतं. तेव्हा सुधाकरराव बोलतात, निरूपा, तू जेव्हा चांगलं वागत होतीस ना तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला होता. एवढा आनंद झाला होता की मी सांगू शकत नाही. पण निरूपा, आता मात्र तो सगळा आनंद धुळीस मिळवलास. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप अरे बस, किती बोलणार आहेस तू आईला? तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, सत्या, अरे सत्या बोलू देत त्यांना, नको अडवूस त्यांना, तू कशाला अडवतोस? आणि तसंही सत्या, ते जे काही बोलतायत ना ते योग्यच बोलतायत. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बाप अरे काय बोलतोयस तू? बाप अरे प्लीज, मला कळतंय, सगळं समजतंय. त्यावेळेला लगेच सुधाकरराव सत्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि सत्याला बोलतात, सत्यजित, आजपर्यंत मी कधी तुझ्याशी खोटं बोललो की तुझ्याशी आज खोटं बोलेन? सत्यजित, तूच विचार कर, तुझा बाप कधीही तुझं भलंच चिंतणार. आज मी तुला सांगतो ही निरूपा काय लायकीची आहे ती. अरे या निरूपाच्या मनात तुझ्याबद्दल फक्त आणि फक्त रागच आहे. सत्यजित, विश्वास ठेव, मीरालाही तुझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते आणि ही स्वतःला म्हणजेच तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. आणि एकदा जर का तू तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलास की तुला असं काही ते आपटणार आहे की तू विचारच करू शकत नाहीस. तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो, बाप अरे काय बोलतोयस तू? बाप अरे ह्या गोष्टी बंद कर. तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते, सत्यजित शांत हो,
तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो मगाशी तुम्ही माझ्या हातात पैसे दिले नाहीत, मगाशी तुम्ही सासूबाईंच्या हातात पैसे दिले. तेव्हा सत्या बोलतो, म्हणूनच धूमकेतू तू हा राग काढतेस ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, एवढंच ओळखलं तुम्ही मला? जरा विचार करा, तुम्ही सासूबाईंजवळ पैसे दिलेत म्हणून मला राग आला? अहो या सासूबाई जर का तुमच्याशी खरोखर आईप्रमाणे वागल्या असत्या ना, तर कदाचित तुम्ही सगळी तुमची कमाई त्यांच्या हातात दिलीत तरी मला राग येणार नाही. पण तुम्ही असं का बोलताय? अहो जरा तरी विचार करा, माझ्या बोलण्यामागे काहीतरी कारण असेल ना. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, बस झालं धूमकेतू. तेव्हा लगेच मीरा बोलते, तुमचं बस झालं. अहो किती दिवस या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार आहात? आई आई नुसतं करत बसणार आहात? अहो जरा तरी विचार करा ना, तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, धूमकेतू तुझ्याजवळ काही पुरावा आहे? त्यावेळेला लगेच रिया बोलते, आहे ना पुरावा. पुरावाच पाहिजे ना सत्यादादा, तुला आहे पुरावा. आणि असा काही पुरावा आहे जो पुरावा बघितल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. तेव्हा मात्र निरूपाचे धाबेच दणाणलेले असतात. निरूपाला चांगलाच धक्का बसलेला असतो. निरूपा लगेच रियाला बोलते, रिया काय चाललंय तुझं? कसला पुरावा आहे तुमच्याजवळ? म्हणजे तुम्ही दोघींनी मिळून माझ्याशी काही ना काहीतरी कारस्थान करायचं ठरवलंय? तेव्हा लगेच मीरा बोलते, काय झालं सासूबाई, पायाखालची जमीनच सरकले काय? नाही सरकलीच असणार, कारण तुम्हाला आता असंच वाटत असणार की तुम्ही चांगल्याच हादरले आहात. सासूबाई तुम्हाला माहिती आहे तुमच्या खोटेपणाचा आता पर्दाफाश होणार आहे. तेव्हा मात्र मोठ्याने निरूपा बोलते, मी खोटं वागलीच नाही तर माझ्या खोटेपणाचा पर्दाफाश का होईल मीरा? मीरा उगाचच काहीतरी मला सांगू नकोस. आणि माझा सत्यजित तुमच्या कोणत्याच पुराव्यांवरती विश्वास ठेवणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, हे तू का ठरवतेस? अगं त्याला पुरावा तर बघू देत. त्यांनी पुरावा बघितल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवायचा की नाही हे त्याचं तो ठरवेल ना. तुला बोलायची तर गरजच नाही. तेव्हा मात्र लगेच पंकज बोलतो, पण काय गरज आहे या सर्वाची? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, पंकज तू तर गप्पच बस रे. अरे कितीही कारस्थानं केलीस, काहीही केलीस तरी ही निरूपा तुलाच पाठीशी घालणार. अरे तुमच्या किती चुका मी पोटात घातल्या, पण ही निरूपा मात्र प्रत्येक वेळेला चुकते आणि प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घालते. तू काहीही केलंस तरी सुद्धा हिच्या मात्र त्या गोष्टीच लक्षात येत नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव असं बोलतात. निरूपा बोलते, बस काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? मला सुद्धा तो पुरावा बघायचाच आहे. तेव्हा रिया स्वतःजवळचं रेकॉर्डिंग सत्याला दाखवत असते, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं की निरूपा व्रत करायला नकार देते. सत्या गेला तरी चालेल, मला काही एक फरक पडत नाही. आणि जरी जगला तरी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात त्याला असं काही अडकवेन की मीरा तुझं प्रेम तो ओळखूच शकणार नाही. तो तुझ्यापासून आपोआप लांब होईल आणि हेच खरं माझं ध्येय आहे. हे ऐकल्यानंतर सत्या मात्र हादरतो. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, सत्यजित अरे हे सर्व खोटं आहे. त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, बस झालं निरूपा, अति होतंय तुझं आता. निरूपा कुठे चुकलं ग माझं? फक्त आई म्हणून तुझ्याजवळून प्रेम मिळावं एवढीच इच्छा होती, पण तू मात्र ते प्रेम देऊच शकली नाहीस. निरूपा आता सगळं काही संपलं. तू कितीही प्रेम करण्याचं नाटक केलंस तरी सुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, सत्यजित अरे असं नको करूस. त्यावेळेला सत्यजित बोलतो, निरूपा आता कितीही नाटकं कर, काहीही कर, तरी सुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास नाही राहिला. तेव्हा मात्र सत्यजित हादरलेला असतो. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, बस कर तुझी नाटकं, नाही राहिला विश्वास तर नाही राहिला. आणि तसंही मला सुद्धा तुझ्याकडून आई आई ऐकून कंटाळा आला होता. खरं सांगायचं तर कधी एकदा तुझ्यापासून सुटका होते असं मला झालं होतं. बरं झालं एकदाचं सत्य कळालं ते. किती दिवस ही नाटकं चालू ठेवणार होते मी. तेव्हा मात्र सत्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, अहो सावरा स्वतःला. तुम्ही स्वतःला का असं खचून देता? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बाईला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही त्या बाईकडून अपेक्षा करायची गरजच नाही. आणि आता मात्र स्वतःला सावरायचं काही एक गरज नाहीये.
अशा नको त्या गोष्टींचा विचार करायची. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, धूमकेतू धूमकेतू मला खरंच माफ कर. अगं या बाईमुळे आज मी तुला दुखावलं, तुझ्या प्रेमाला नाकारलं. खरंच खरंच धूमकेतू मला माफ कर. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्ही का माफी मागताय? तुम्हाला माफी मागायची गरजच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं, जग इकडचं तिकडे झालं तरी सुद्धा ही मीरा कायम तुमच्या सोबत असणार. आणि या खोट्या प्रेमाची तुम्हाला गरजच नाहीये. परत या खोट्या प्रेमाच्या आधारावर जगायची तुम्ही अशी गरज भासू देणार नाही. मला वचन द्या. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, धूमकेतू काही झालं ना तरी सुद्धा या बाईच्या प्रेमाच्या जाळ्यात मी पुन्हा कधीच अडकणार नाही, हा शब्द आहे माझा. हे ऐकल्यानंतर सत्यजितला मीराला खूपच बरं वाटलेलं असतं. मीरा बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कितीही तुमच्या सोबत असले तरी सुद्धा सगळ्या गोष्टी आता तुम्हालाच नीट करायच्या आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेनच, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, खंबीरपणे तुम्हाला उभं राहायचं आहे. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, धूमकेतू मी कायम खंबीरपणे उभा राहील, तुला माझी काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, तुम्ही असेच खंबीरपणे उभं राहिलेलं मला बघायचं आहे, तुम्ही हरलेले मला कधीच आवडणार नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, बघितलत ना सासूबाई, शेवटी तुमचं पारडं हलकं झालंच ना. बघा बघा जरा विचार करा, मी सांगितलं होतं एक ना एक दिवस मग तुमचं पारडं हलकं होणार आणि माझा सत्यजित पुन्हा एकदा माझ्या जवळ येणार. तेव्हा मात्र चांगलाच राग निरूपाला आलेला असतो. त्यावेळेला सत्यजित निरूपाला बोलतो, निरूपा या वेळेला तू चुकलीस. एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा, यापुढे तुला कधीही माझी गरज लागली तरी सुद्धा मी तुझ्या मदतीला येणार नाही. निरूपा आता तू चुकलीस हे तू मान्य कर. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर खोट्याचा पर्दाफाश मीराने योग्य पद्धतीने केला का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.